नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा इयत्ता 5वी मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत दरवर्षी घेतली जाते. याही वर्षी प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. या ठिकाणी संबंधित केंद्रावर 1 डिसेंबर रोजी 1:30 ते 4:30 यावेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे. या ठिकाणी नमुना प्रश्नपत्रिका आपण पाठीमागची सोडवित आहोत. प्रश्न दुसरा या ठिकाणी 2 गुणांचा आहे. पुढील संख्या अंकात लिहा. राईट नंबर इन डिजिट. 75,000 लाख 75 लाख 10 अशा पद्धतीने 75 लाख झाल्याचे 7 अंकी संख्या. ओके. त्यानंतर 50,505 50,505 50,505 5 अंकी संख्या. ओके. सरळ रूप द्या. 7.3/5 आधी वजा 5.2/3 अधिक 17/15 या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये प्रथम रूपांतर करायचं. यामध्ये 7.3/5 म्हणजे 7×5 35 आणि 3 38/5 वजा 5.2/3 म्हणजेच या छेदानं पूर्णांकाला गुणायचं आणि अंश मिळवायचा. त्यामध्ये 5×15 आणि 2 17/3 छेद तसा ठेवायचा अधिक 17/15. पहिल्यांदा या ठिकाणी पहिले 2 अपूर्णांक सोडवायचे. तिरकस गुणाकार 38 त्रिक 114 वजा 17×5 छेदांचा गुणाकार 5 त्रिक 15 अधिक 17/15. या ठिकाणी 114 वजा 85/15. 114मधून 85 गेले 29 उरले. 14मधून 5 गेले उरले 9. 11मधून 8 9 गेले 2 उरले 29/15 अधिक 17/15. छेद समानच आहे. 29 अधिक 17 46/15. ओके. त्यानंतर सी त्यातला 30 ते 55 पर्यंतच्या मूळ संख्या शोधा आणि त्यांची बेरीज करा. फाइंड आउट द प्राइम नंबर बिटवीन 30 to 55 अँड फाइंड द सम ऑफ ऑल दीज नंबर्स. 30 ते 55 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 31 37 41 43 47 आणि 53. या संख्यांना कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. एक शिवाय याचे अवयव पडत नाहीत म्हणून त्यांना मूळ संख्या म्हणायचं. किती आहेत बेरीज करायचे फक्त. 1 आणि 7 8 एकक स्थानी. 1 आणि 7 8 आणि 1 9 9 3 12 12 आणि 7 19 19 आणि 3 22ला 2 ह्याचे आले 2 5 आणि ह्याचे 2 7 आणि 4 11 आणि 4 15 आणि 4 19 आणि 3 22 आणि 3 25 252 बेरीज येते या ठिकाणी. ओके. पुन्हा एकदा पहा. 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 1 14 आणि 7 21 आणि 1 22ला 2 ह्याचे 2 5 आणि ह्याचे 2 7 आणि 4 11 आणि 4 15 आणि 4 19 आणि 3 22 आणि 3 25 252. ओके. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. खालील संख्या मालिकेतील पुढील 3 संख्या लिहा. राईट द नेक्स्ट 3 नंबर इन द फॉलोइंग सिरीज. 0 1 4 9 16. या ठिकाणी 0चा वर्ग 0 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 5चा वर्ग 25 6चा वर्ग 36 7चा वर्ग 49. ओके. हा 3 गुणांचा होता. पुन्हा 3 गुणांचा. दुकानदाराने 2,730 रुपयांची पुस्तके आणली. ही सर्व पुस्तके विकून 3,175 रुपये मिळाले तर त्याला नफा झाला की तोटा आणि किती. ए शॉपकीपर bought some books for Rs 2,730. He sold all of them for Rs 3,175. Did he make a profit or loss in the deal? How much? 2,700 रुपयाला पुस्तके घेतलेली 3,107 रुपयाला विकलेली आहेत म्हणजे फायदा झाला. ओके. या ठिकाणी नफा झाला. तो किती झाला हे काढण्यासाठी या ठिकाणी विक्री जादा आहे खरेदी लहान आहे म्हणून या ठिकाणी विक्रीमधून या ठिकाणी खरेदी वजा करायची. 3,115 म्हणून 2,730 वजा करायचे आहेत. 5/5 7मध्ये 3 गेले 4 उरले. इथं 11मधून 7 गेले उरले 4. ह्याच्या दिला 3 3 गेले 0 445 रुपये नफा. ओके. 445 रुपये नफा. पुढचा प्रश्न आहे. ताशी 48 किलोमीटर वेगाने
1056 किलोमीटर जाण्यास किती तास लागतील? हाऊ मेनी आवर्स आर रिक्वायर्ड टू कवर ए डिस्टन्स ऑफ 1056 किलोमीटर इफ द स्पीड इज 48 किलोमीटर पर आवर. ताशी 48 किलोमीटर वेगानं गाडी जाते. 1056 किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागतील? 48 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1 तास लागतो. ताशी 48 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1 तास लागतो. तर 1056 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? तर 1056ला या ठिकाणी आपल्याला ताशी 48 किमी वेगानं भागलं पाहिजे. 1056 16 त्रिक 48, 16 सक्क 96, 16 सत्ते 12 मोठी होते 105 आहे. 16 सक्क 96, 9, 105 पुढे झाले 96, पुन्हा 16 सक्क 96. ओके. 66ला भागले 3 आहे. 3 2 6, 3 2 6. ओके. 22 तास लागतील. लागणारे तास 22 तास. ओके. प्रश्न 4 या ठिकाणी 3 गुणांचा आहे. खालीलपैकी कोणत्या संख्या 6ने विभाज्य आहेत त्यांना गोल करा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स आर मल्टिपल्स ऑफ 6 अँड सर्कल देम. या ठिकाणी 6 24ला भाग जातोय, 6 54ला भाग जातोय, 6 9 54, 6 66ला भाग जातोय, 11 सक्क 66, 6 84ला भाग जातोय. या ठिकाणी 14 संग 84. या ठिकाणी 6 त्यानंतर 98ला जात नाही, 105ला जात नाही, 114ला जातोय. या ठिकाणी 6 1 6, 11 सगळे उरले 5, इथं 54 झाले, 6 9 54. ओके. पुढचा प्रश्न आहे 5B 3 गुणांचा. 5 अंकी सर्वात लहान संख्या व 4 अंकी सर्वात लहान मोठी संख्या यांची बेरीज किती? व्हॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर अँड द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. या ठिकाणी 5 अंकी सर्वात लहान संख्या या ठिकाणी 10,000. ओके. आणि त्यानंतर 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9,999 यांची बेरीज विचारल्या. 909, 909, 909, 909, 81, 19,999. पुन्हा एकदा 10 बेरीज करायची आहे. 099, 099, 099, 09 आणि 9 आणि 81. या ठिकाणी 19,999 ही बेरीज आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे कारखान्याच्या 4 मार्काचा. कारखान्याच्या व्यवस्थापनामध्ये 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबीवर, तर 84 या ठिकाणी 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले आणि शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला. तर उपहारासाठी किती निधी राखून ठेवला होता? या ठिकाणी वैद्यकीय खर्च आणि इतर खर्च, इतर बाबीवर झालेला खर्च यांची एकूण बेरीज करणं गरजेचं आहे. ओके. एकूण खर्च म्हणूया आपण. एकूण खर्च या ठिकाणी 12,37,865, 12,37,865. त्यानंतर हा एकूण खर्चमध्ये इथं 8,42,317, 8,42,317 एकूण खर्च. 8,42,317 अधिक 12,37,865, 7 आणि 5 12ला 2, हाच्याला 1, 6 1 7 1 8, 8 आणि 11ला 1, हाच्याला 1, 7 आणि 2 9 1 10ला 0, हाच्याला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 12 आणि 8 20, 20,80,182 रुपये हा खर्च आहे. रुपये.
या ठिकाणी 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातला हा एकूण खर्च आहे 20,86,082. तर उरलेला खर्च तो उपहारगृहासाठी दिला. या ठिकाणी 20,80,182 आपल्याला 25,40,600 मधून वजा केले पाहिजेत. म्हणजे आपल्याला उपहारगृहासाठी दिलेला खर्च किंवा दिलेला निधी मिळेल 25,40,600. आणि त्यातून हा झालेला खर्च 20,80,182. 10 मधून 2 गेले उरले 8. हाच्या दिला 10 मधून 8 ने 1 9 गेला उरला 1. 6 मधून हाच्या 1 दिला 2. 6 मधून 2 गेले 4. या ठिकाणी 0 0. 14 मधून 8 गेले उरले 6. 5 मधून 1 गेला 4 घेतला 4 इथे घेतला दिला 2 2 गेले 0. 46,418. 25,40,600 मधून 20,80,132. 20,80,132 ही संख्या 25,40,600 मधून वजा केल्यास 46,418 उपहारगृहासाठी दिलेला निधी 46,418 रुपये. ओके. अशा पद्धतीने चॅनेल सबस्क्राईब करा. याशिवाय बेल आयकॉन पुढे क्लिक करा आणि अनेक व्हिडिओ एकापाठोपाठ पहा. हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.